IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती घेणार आहोत. यामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. तसेच जे काही युनिव्हर्सिटीज आहेत, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत किंवा टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहेत, याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये परत दोन टाईपचे कॉलेजेस आहेत. एक आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर असलेले कॉलेजेस आणि दुसरं स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर असलेले. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही कॉलेजेस आहेत ते आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT. असे 23 IITs आपल्या देशामध्ये आहेत. नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे NIT असे 32 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि IIIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असे 26 IIITs आणि GFTI म्हणजे गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स असे 38 इन्स्टिट्यूट्स आपल्या देशामध्ये आहेत. तर असे 119 इन्स्टिट्यूट्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत ते 17 आहेत. म्हणजे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं आपण ह्यामध्ये बघतोय. तर यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते 9 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस असे 5 आहेत आणि गव्हर्नमेंट फंडेड युनिव्हर्सिटीज जे आहेत त्या 3 आहेत. प्रायव्हेटमध्ये परत दोन प्रकार आहेत. जे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याला आपण अनएडेड कॉलेजेस म्हणतो. असे 332 कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि दुसरा प्रायव्हेटचा प्रकार आहे तो आहे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज. तर अशा 25 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज महाराष्ट्रामध्ये आहेत. जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर इन्स्टिट्यूट्स आहेत, IIT आहे, NIT आहे किंवा IIIT आहे किंवा GFTI आहे, तर असे 119 इन्स्टिट्यूट ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत ह्याचे जे ॲडमिशन आहेत ते प्युअरली JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्स ह्याच्या बेसिसवरती होतात. म्हणजे आपल्याला IITला ॲडमिशन पाहिजे असेल तर JEE ॲडव्हान्स आपल्याला द्यावे लागेल आणि इतर जे काही आहेत NIT आहे, IIIT आहे किंवा GFTI आहे तर ह्यासाठी JEE मेन्स ही एक्झाम आपल्याला द्यावी लागेल आणि त्यानंतर झोसा काउन्सिलिंगमध्ये आपल्याला पार्टिसिपेट करावं लागेल तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन घेता येईल. दुसरा प्रकार आहे स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किंवा महाराष्ट्रामधील प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. तर ह्यासाठी जे आहे ते आपल्याला MHT CET ही एक्झाम आपल्याला द्यावी लागेल किंवा JEEच्या बेसिसवरती देखील काही कॉलेजेसमध्ये ह्या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहेत. तर ही एक्झाम दिल्यानंतर आपल्याला CETच्या सेलवरती रजिस्ट्रेशन करून काउन्सिलिंगमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागेल तर आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस किंवा महाराष्ट्रामधील प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येईल. जे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी आहेत ते JEEच्या बेसिसवरती देखील ह्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. JEEसाठी 15% सीट्स प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये रिझर्वड आहेत. आणि दुसरे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते आहेत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज असं आपण त्याला म्हणतो. तर ह्या ठिकाणी ॲडमिशनसाठी आपल्याकडे एकतर JEEचा स्कोअर असायला पाहिजे किंवा MHT CETचा स्कोअर असायला पाहिजे किंवा ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याला आपण पेरा म्हणतो. तर ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची एंट्रन्स एक्झाम आपण दिली पाहिजे तर आपल्याला ह्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. तर जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये बेसिकली 2 टाईप्स आहेत. पहिला आहे युनिव्हर्सिटी कॉलेजेस किंवा आपण त्याला नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस म्हणतो आणि दुसरा आहे ॲटोनॉमस कॉलेजेस. असे 2 प्रकारामध्ये हे जे काही आत्तापर्यंत आपण इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितले त्यामध्ये हे सर्व कॉलेजेस ह्या 2 प्रकारामध्ये डिवाईड केले जातील. एक आहे नॉन ॲटोनॉमस आणि दुसरा आहे ॲटोनॉमस कॉलेजेस. ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस ह्या कॉलेजमध्ये काय फरक आहे ते बघण्यासाठी आपण त्यांचा करिक्युलम किंवा सिलॅबस किंवा त्यांचा स्ट्रक्चर काय कशा प्रकारचा असतो ते बघणार आहोत.
त्याच पद्धतीनं एक्झामिनेशन स्कीम किंवा एक्झामिनेशनचे रूल्स काय आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि तिसरं जे आहे ते या ठिकाणी जे काही डिग्री मिळणार आहे, BE असेल किंवा BTech असेल, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही युनिव्हर्सिटीज आहेत इंजिनिअरिंगच्या रिलेटेड आपण ह्या ठिकाणी बघतोय. इतर युनिव्हर्सिटीज देखील आहेत. तर इंजिनिअरिंगच्या रिलेटेड ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, सोलापूर युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी आणि मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर. दुसरी मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे नांदेडला, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव आणि गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. अशा 10 युनिव्हर्सिटीज आहेत. ह्या 10 युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या जनरल युनिव्हर्सिटीज आहेत. या युनिव्हर्सिटी ज्या आहेत ते इंजिनिअरिंगच्या सोबतच इतर कोर्सेस जे आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, ह्या कॉलेजेसच्या देखील ह्या युनिव्हर्सिटीमध्ये समावेश आहे. दुसऱ्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्या टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. त्यामध्ये COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे ह्या ठिकाणी आहे. नंतर आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी डीम्ड युनिव्हर्सिटी मुंबई ह्या ठिकाणी आहे. तिसरी जी आहे लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी नागपूर, जे 2024 साली ही युनिव्हर्सिटी चालू झालेली आहे. आणि चौथी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड ह्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील बरेचसे कॉलेजेस ह्या बाटू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड ह्या युनिव्हर्सिटीला अफिलिएट झालेली आहेत. तर महाराष्ट्रातील जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जे CET मार्फत ज्या ठिकाणी ॲडमिशन होते असे इंजिनिअरिंग कॉलेजेस ह्या 10 नॉर्मल युनिव्हर्सिटीज आणि 4 टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीज ह्या 14 युनिव्हर्सिटीला कुठे ना कुठे ॲफिलिएटेड आहेत. इतर ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत त्याचे ॲडमिशन CET मार्फत होत नाहीत. तर आपण आज एक एक्झाम्पल घेणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं, की ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर जे कॉलेजेस आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. असंच दुसऱ्या युनिव्हर्सिटीबद्दल देखील आपल्याला माहिती घेता येईल. तर ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत म्हणजे त्याला आपण युनिव्हर्सिटीच्या अंडर कॉलेजेस असं म्हणतो, असे कॉलेजेस 78 आहेत. आणि ॲटोनॉमस कॉलेजेस जे आहेत ते 12 आहेत. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 90 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यामधले 12 जे आहेत ते ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत आणि 78 हे नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत. तर आता ह्या ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमसमध्ये काय फरक आहे तो आता आपण बघणार आहोत. ॲटोनॉमस कॉलेज म्हणजे खूप चांगलं कॉलेज आहे आणि नॉन ॲटोनॉमस आहे म्हणजे चांगलं नाही असं काहीही नाही. नॉन ॲटोनॉमस देखील ॲटोनॉमसपेक्षा चांगला असू शकतो. तर ते त्या कॉलेजवरती डिपेंड आहे. तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे सिलॅबस. सिलॅबस कशा पद्धतीने ह्या ठिकाणी डिझाईन केला जातो, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये किती युनिट्स पाहिजेत, काय कंटेंट असायला पाहिजे, हे कोण डिसाईड करते. तर जे काय नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत यांच्यासाठी युनिव्हर्सिटी डिसाईड करते. म्हणजे युनिव्हर्सिटीने जे काही सिलॅबस डिसाईड केलेला आहे तो ह्या कॉलेजेसला फॉलो करावा लागतो. आणि ॲटोनॉमस कॉलेजमध्ये ते जे काही कॉलेज आहे ते कॉलेज जो आहे तो हे सिलॅबस किंवा करिक्युलम जे आहे ते स्वतः तयार करते. म्हणजे हे काही 12 कॉलेजेस आहेत. या 12 कॉलेजेसचा सेम सिलॅबस असत नाही. प्रत्येक कॉलेजचा जो आहे तो वेगळा सिलॅबस असेल. प्रत्येक कॉलेजला फ्रीडम दिलेला आहे. ॲटोनॉमस म्हणजे फ्रीडम दिलेला आहे. ते स्वतः त्यांचा सिलॅबस किंवा प्रत्येक विषयाचा जो काही कंटेंट आहे, किती युनिट्स असायला पाहिजेत, किती चॅप्टर त्याच्यामध्ये असायला पाहिजेत, हे स्वतः ते डिसाईड करतात. नॉन ॲटोनॉमस कॉलेज असेल तर ते युनिव्हर्सिटीने जे काही सिलॅबस डिझाईन करून दिलेला आहे तो त्यांना फॉलो करावा लागतो. दुसरं जे आहे ते कोर्स स्ट्रक्चर, म्हणजे जो काही सब्जेक्ट्स आहेत, कोर्सेस आहेत वेगवेगळे, तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीनं असेल किंवा ते कोण डिसाईड करेल. तर नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी जे काही डिसाईड करेल ते त्यांना फॉलो करायचं आहे. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये ते स्वतःच डिसाईड करतात. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला
प्रॅक्टिकलला किती मार्क्स आहेत, थेअरीला किती मार्क्स आहेत, इंटरनल मार्क्स किती, एक्सटर्नल मार्क्स किती, हे जे काही डिसाईड करायचं आहे ते ॲटोनॉमस कॉलेज असेल तर ते कॉलेज स्वतः डिसाईड करतं आणि नॉन ॲटोनॉमस असेल तर युनिव्हर्सिटीने जे काही डिसाईड केलेलं आहे ते त्यांना फॉलो करायचं आहे. तिसरा पॅरामीटर आहे पेपर सेटिंग, इव्हॅल्युएशन आणि रिझल्ट. पेपर सेटिंग कशा पद्धतीनं होतं तर नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस जे आहेत त्यामध्ये पेपर सेटिंग जे आहे ते युनिव्हर्सिटी करते. पेपरचं इव्हॅल्युएशन म्हणजे पेपर चेकिंग देखील युनिव्हर्सिटीमध्ये होतं आणि रिझल्ट देखील युनिव्हर्सिटीच डिक्लेअर करते. म्हणजे ह्या ठिकाणी खूप कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे. युनिव्हर्सिटी पॅटर्नमध्ये किंवा नॉन ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे काही एक्झामिनेशन सिस्टीम आहे, पेपर कोण सेट करतं हे कोणालाच समजत नाही. हे जे काही 78 कॉलेजेस आहेत, ह्या 78 कॉलेजेसमधला कुठलाही एखादा प्रोफेसर हा पेपर सेट करतो. पेपर इव्हॅल्युएशन ह्याच 78 कॉलेजेसमधले काही प्रोफेसर जे आहेत ते इव्हॅल्युएशन करतात किंवा पेपर चेकिंग करतात. जे सिनियर प्रोफेसर्स आहेत ह्या 78 कॉलेजेसमधील, तर ते त्यातले काही प्रोफेसर हे पेपर सेटिंग करतात, काही प्रोफेसर पेपर चेकिंग करतात आणि अशा पद्धतीनं मग युनिव्हर्सिटी जी आहे ते रिझल्ट डिस्प्ले करते. त्यामुळे इथं पेपर कोण सेट करतो किंवा कोण चेक करतो हे विद्यार्थ्यांना समजत नाही किंवा टीचरला देखील समजत नाही की कुठल्या विद्यार्थ्याचा आपण पेपर ह्या ठिकाणी चेक करत आहोत. पूर्ण कॉन्फिडेन्शियल पद्धतीनं ह्या ठिकाणी काम चालतं. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये असं नाही आहे. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये जे टीचर, जे प्रोफेसर आपल्याला शिकवतात तेच त्या ठिकाणी पेपर सेटिंग करतात. तेच प्रोफेसर पेपरचं चेकिंग देखील करतात आणि हे सर्व झाल्यानंतर रिझल्ट देखील ते कॉलेजच डिक्लेअर करते. म्हणजे ह्या ठिकाणी युनिव्हर्सिटीचा रोल जो आहे तो 0 आहे. जे काही पेपर सेटिंग आहे, पेपर चेकिंग आहे आणि रिझल्ट आहे त्या कॉलेजमध्येच हे सर्व प्रोसेस होते. त्या ठिकाणी ह्या प्रत्येक ॲटोनॉमस कॉलेजमध्ये सेपरेट एक्झामिनेशन डिपार्टमेंट आहे. त्या डिपार्टमेंटमार्फत हे सर्व प्रोसेस जी आहे ते केली जाते. नॉन ॲटोनॉमस कॉलेज असेल तर ही सर्व प्रोसेस युनिव्हर्सिटीमार्फत केली जाते. पुढचं आहे एक्झामिनेशन रूल्स किंवा एक्झाम प्रेशर. तर एक्झाम प्रेशर जे आहे ते नॉन ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये जास्ती आहे, कारण ह्या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या जे काही गाईडलाईन्स आहेत त्या ह्या सर्व कॉलेजेसला फॉलो करावे लागतात आणि ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये एक्झाम प्रेशर जे आहे ते खूप कमी आहे, कारण एक्झामिनेशन प्रोसेस ही त्या कॉलेजमध्येच कंडक्ट केली जाते. नॉन ॲटोनॉमस कॉलेज जे आहे ते फक्त एक्झामिनेशन कंडक्ट करतो, परंतु जे काही पेपर सेटिंग आहे, सर्व रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते त्यांना युनिव्हर्सिटीचे फॉलो करावे लागतात. आता इंजिनिअरिंगमध्ये जे आहे ते सेमिस्टर पॅटर्न असतो. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर असतात. ज्यांनी आता फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्यांचं सुरुवातीला फर्स्ट सेमिस्टर चालू होईल, त्यानंतर सेकंड सेमिस्टर चालेल. पहिल्या सेमिस्टरमध्ये जवळपास 5 विषय असतात, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये देखील असेच 5 विषय असतात. तर हे सर्व कुठले विषय असतात, त्यांचे प्रत्येक विषयाला किती मार्क्स आहेत, हे सर्व जे आहे ते नॉन ॲटोनॉमस कॉलेजच्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी डिसाईड करते आणि ॲटोनॉमस कॉलेज असेल तर ते ॲटोनॉमस कॉलेज स्वतः डिसाईड करतं. ॲटोनॉमस कॉलेजमध्ये रिझल्ट देखील खूप लवकर डिक्लेअर होतात. एक्झाम झाली की एक 10-15 दिवसाच्या आत रिझल्ट डिक्लेअर होतो आणि त्यामध्ये जे विद्यार्थी फेल होतात त्यांच्यासाठी परत 15 दिवसानंतर व्हॅकेशन एक्झाम किंवा एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जाते. त्यामुळं नंबर ऑफ एक्झामिनेशन ह्या ठिकाणी जास्त असल्यामुळं फेल्युअर व्हायचं प्रमाण जे आहे ते ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये कमी आहे. त्याच पद्धतीनं ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये इंटरनल मार्क्स हे जास्ती आहेत कंपेअर टू युनिव्हर्सिटी पॅटर्न कॉलेजेसमध्ये. त्यामुळे इंटरनल मार्क्स आपल्याला जे काही सब्जेक्ट टीचर असतील, प्रोफेसर असतील, त्यांच्यामार्फत आपल्याला हे इंटरनल मार्क्स मिळतात. त्यामुळं आपल्याला ह्या ठिकाणी जे काही रिझल्ट आहे तो आपला चांगला आलेला दिसेल. 11वी-12वीपर्यंत जे आहे ती पर्सेंटेज बेसिसवरती सिस्टीम होती. म्हणजे आपल्याला 11वीला एवढे पर्सेंटेज मार्क्स होते, 12वीला 85% आहेत, 90% आहेत. परंतु आता इंजिनिअरिंगमध्ये जे आहे ते ग्रेड पॉईंट आहे. ह्या ठिकाणी आता पर्सेंटेज सिस्टीम
बंद केलेली आहे. मग ते ॲटोनॉमस कॉलेज असेल अथवा युनिव्हर्सिटीच्या अंडरचं कॉलेज असेल, तर त्या ठिकाणी पर्सेंटेज बेसिसवरती आता रिझल्ट डिक्लेअर होत नाही, तर तिथं CGPA म्हणजे ग्रेड पॉईंटवरती डिक्लेअर होतो. हा ग्रेड पॉईंट जो आहे तो 1 to 10 ह्या स्केलवरती दिला जातो. म्हणजे आपला सेमिस्टरचा रिझल्ट असेल तर त्यासाठी CGPA सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज हा डिक्लेअर केला जातो. आणि नंतर आहे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. म्हणजे आपण जर फर्स्ट सेमिस्टरला असेल तर आपला जो काही रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये आपल्याला SGPA सेमिस्टर ग्रेड पॉईंट ॲव्हरेज हा दिसेल. म्हणजे हा जो नंबर असेल तो 1 पासनं 10 पर्यंत असेल. ज्याचा रिझल्ट चांगला आहे त्याचा पॉइंटर म्हणजेच SGPA 10 असेल, कुणाचा 9.5 असेल, कुणाचा 9 असेल, 8 असेल, 8.5, 8, 7, 7.5 अशा पद्धतीनं हा SGPA असेल. आपण ज्यावेळेस सेकंड सेमिस्टरला जाणार तर सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर आपल्याला 2 पॉइंटर येतील. एक जो आहे तो SGPA आहे, जो सेमिस्टर ॲव्हरेज आहे, आणि दुसरा जो आहे तो क्युम्युलेटिव्ह आहे, म्हणजे पहिला सेमिस्टर आणि दुसरा सेमिस्टर ह्याचा मिळून जो आहे तो CGPA आहे. तर आपलं ॲटोनॉमस कॉलेज असेल अथवा युनिव्हर्सिटी पॅटर्नमधलं कॉलेज असेल, ह्या दोन्ही ठिकाणी जे आहे ते आपल्याला ग्रेड पॉईंट यामध्येच रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर केला जातो. आणि शेवटचं आहे डिग्री सर्टिफिकेट. जे काही आपल्याला डिग्री मिळणार आहे, जर आपलं नॉन ॲटोनॉमस कॉलेज असेल तर डिग्री जी आहे ती BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अशी मिळेल आणि त्यावरती युनिव्हर्सिटीचं नाव असणार आहे. डिग्री सर्टिफिकेटवरती कॉलेजचं नाव असणार नाही, फक्त युनिव्हर्सिटीचं नाव असेल. आपलं जे काही मार्कशीट आहे त्याच्यावरती युनिव्हर्सिटी आणि कॉलेज दोन्हीचं नाव असेल. आणि जे ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी डिग्रीवरती कॉलेज आणि युनिव्हर्सिटी दोन्हीचे नावं असतात. आणि ॲटोनॉमस कॉलेज जे आहेत ते BTech बॅचलर इन टेक्नॉलॉजी BTechची डिग्री देतील. जे नॉन ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत ते BEची डिग्री देतील. या दोन्ही डिग्रीमध्ये फरक काहीही नाही. दोन्ही डिग्री ज्या आहेत त्या सेम आहेत, फक्त ह्या ठिकाणी नावामध्ये डिफरन्स आहे. ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये एक्झामिनेशन सिस्टीम ही खूप इझी आहे. त्यामुळं पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ह्या वर्षी म्हणजे 2024-25 ह्या वर्षी ज्यांनी जे फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी एक्झामिनेशन सिस्टीममध्ये थोडासा चेंज केलेला आहे. पूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जे काही कॉलेजेस होते त्या ठिकाणी इन सेम एक्झाम व्हायची. जे काही थेरी पेपर आहेत, 100 मार्काचा थेरी पेपर आहे, त्यामध्ये 30 मार्क्स इन सेम एक्झामचे होते आणि 70 मार्क्स एंड सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी होते. म्हणजे कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर 1 महिन्यानंतर इन सेमिस्टर एक्झामिनेशन व्हायची 30 मार्काची, आणि नंतर शेवटी जे आहे ते एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 70 मार्क्सची होत होती. परंतु आता पुणे युनिव्हर्सिटीने यामध्ये चेंज केलेलं आहे. इन सेम एक्झाम कॅन्सल केलेली आहे आणि इन सेम एक्झामच्या जागी जे काही 30 मार्क्स आहेत इन सेम एक्झामचे, तर ते 30 मार्क्स इंटरनल मार्क्स म्हणून दिलेले आहेत. म्हणजे जे काही प्रोफेसर असतील, टीचर असतील, आपल्याला जे सब्जेक्ट शिकवतात, तर हे 30 मार्क्स जे आहेत ते त्या टीचरच्या हातामध्ये दिलेले आहेत. ते 30 मार्क्स जे काही असाइनमेंट्स आहेत, होमवर्क आहे किंवा काही सेमिनार प्रेझेंटेशन आहे, त्या बेसिसवरती हे 30 मार्क्स जे आहेत ते दिले जातील. त्यामुळं एक्झाम प्रेशर कमी करण्यासाठी पुणे युनिव्हर्सिटीने हा चेंज जो आहे तो केलेला आहे. त्यामुळं ह्याचा फायदा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आता होणार आहे. युनिव्हर्सिटी पॅटर्नमधील जे कॉलेजेस आहेत ह्या ठिकाणी देखील एक्झामिनेशन सिस्टीम जी आहे ती थोडीशी रिलॅक्स झालेली आपल्याला बघायला मिळेल आणि रिझल्ट देखील ह्यामुळं इम्प्रूव्ह होणार आहेत. अशा पद्धतीनं आपण हे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस दोन्ही कॉलेजेस बघितलेले आहेत. जे ॲटोनॉमस कॉलेज आहे त्याला पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे, परंतु हे सर्व ॲटोनॉमस कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहेत. हे जे काही 12 कॉलेजेस आपण ह्या ठिकाणी सांगतोय ते पुणे युनिव्हर्सिटीला अफिलेटेड आहे. म्हणजे प्रत्येक ॲटोनॉमस कॉलेज जे आहे, महाराष्ट्रामधील कुठलंही ॲटोनॉमस कॉलेज आहे ते कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीला अफिलेटेड असणार आहे. परंतु त्यांना पूर्ण फ्रीडम दिल्यामुळं तिथली जे काही सिस्टीम आहे
ते कॉलेज स्वतः राबवतात आणि जे नॉन ॲटोनॉमस कॉलेज आहे ते देखील कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, परंतु हे नॉन ॲटोनॉमस कॉलेज ज्या युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे त्या युनिव्हर्सिटीचाच सिलॅबस किंवा एक्झामिनेशन सिस्टीम त्यांना त्या ठिकाणी राबवावी लागते. तर असा हा बेसिक डिफरन्स ॲटोनॉमस कॉलेज आणि नॉन ॲटोनॉमस कॉलेजमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आपण जे काही इंजिनिअरिंग कॉलेजेस बघितले आहेत त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काही कॉलेजेस आहेत ते सर्व ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत. म्हणजे IIT असेल, NIT असेल, IIIT असेल, GFTI असेल, असे 119 जे इन्स्टिट्यूट्स आहेत हे सर्व ॲटोनॉमस आहेत. त्यांचा सिलॅबस, त्यांची एक्झामिनेशन सिस्टीम हे सर्व त्या कॉलेजमार्फतच राबवली जाते. त्याच पद्धतीनं जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, 25 प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, ह्या सर्व प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ॲटोनॉमस आहेत. म्हणजे ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जे काही करिक्युलम असेल, सिलॅबस असेल, एक्झामिनेशन असेल, त्या युनिव्हर्सिटीमार्फतच राबवली जाते किंवा त्या कॉलेजमार्फतच राबवली जाते. तिसरा जो प्रकार आहे स्टेट गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आणि इतर प्रायव्हेट कॉलेजेस जे महाराष्ट्राच्या CET सेलमार्फत ह्या ठिकाणी ॲडमिशन होतं आहे. असे जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये काही कॉलेजेस ॲटोनॉमस आहेत आणि काही कॉलेजेस नॉन ॲटोनॉमस आहेत. तर महाराष्ट्राच्या ज्या CET सेलमार्फत जे काही ॲडमिशन होतात त्या कॉलेजचा डेटा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर गव्हर्नमेंटच्या अंडर असलेले जे काही कॉलेजेस आहेत असे 17 कॉलेजेस आहेत किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत. त्यामधले 12 ॲटोनॉमस आहेत आणि 5 नॉन ॲटोनॉमस आहेत. नंतर जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत असे टोटल 332 प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यातले 75 ॲटोनॉमस कॉलेजेस आहेत. म्हणजे मागच्या वर्षी हेच 35 कॉलेजेस होते. 2024ला 40 कॉलेजेस ह्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि आजच्या डेटला 75 कॉलेजेस जे आहेत ते ॲटोनॉमस आहेत आणि उरलेले जे आहेत ते 257 कॉलेजेस नॉन ॲटोनॉमस आहेत. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये CET सेलमार्फत जे काही ॲडमिशन होतात तर त्यासाठी 349 कॉलेजेस आहेत. त्यातले 87 कॉलेजेस ॲटोनॉमस आहेत आणि 262 कॉलेजेस हे नॉन ॲटोनॉमस आहेत. तर अशा पद्धतीनं आज आपण महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती घेतलेली आहे आणि ॲटोनॉमस आणि नॉन ॲटोनॉमस कॉलेजेसमध्ये बेसिक काय डिफरन्स आहे तो आपण ह्या ठिकाणी बघितलेला आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.